तो धन्यवाद मित्रांनो. पुन्हा एकदा मी सागर आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. अर्थात आजच्या दिवसातला शेवटचा सामना आहे. हा चौथा उपउपांत्य फेरीचा सामना. पहिली चढाई भैरवनाथ जळगाव संघाच्या चढाईपटूला सुरेखरित्या टॅकल केलं जात आहे आणि सुरुवातीच्याच मिनिटांमध्ये आपण जर पाहिलं तर गुणाची कमाई केली जाते ती श्री सीमामाता सालदुरे संघाकडून. तर चढाई ट्रॅकवरती आपण तेजसला पाहतोय. जर्सी नंबर 14 ज्या खेळाडूला याच्या अगोदर आपण सातत्यानं चालगाव संघाकडनं वारंवार खेळताना पाहिलं होतं, तो खेळाडू ह्या पर्वामध्ये मात्र श्री सीमामाता सालदुरे संघाकडनं खूप मोठं योगदान देण्याचा प्रयत्न करतोय. दरम्यान भैरवनाथ जळगाव बनाम तेजस हे जे बॅटल आहे ते नक्कीच रोमांचक होऊ शकतं. तर दुसरीकडे भैरवनाथ जळगाव संघाचा एक युवा खेळाडू चढाई ट्रॅकवरती डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातो, ज्या ठिकाणी प्रथमेश काटकर सारखा एक सर्वोत्तम डिफेंडर्स आहे. अर्थात पहिल्या चढाईमध्ये भैरवनाथ जळगाव संघाच्या चढाईपटूला गुण प्राप्त करण्यामध्ये यश मिळतंय का हे बघणं फार महत्वाचं असणार आहे. तर दुसरीकडे आर्यन कर्देकर हा देखील मध्यम बांध्याचा खेळाडू आहे, चढाई मार्गवरती सज्ज होतोय, ज्याच्याबद्दल आपण मगाशी देखील चर्चा केली होती की आर्यन आहे त्यात रोहन उखे ज्यांनी गजानन संघर्ष केसीसाठी बरेच वर्ष खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलं. त्याचबरोबर BPCL या व्यावसायिक टीमकडनं देखील तो गेले अनेक वर्ष खेळला. असा स्टार खेळाडू यावेळेला जबरदस्त चढाई संभवतः मल्टी पॉइंट रेड 2 खेळाडूंच्या सह तो यशस्वीरित्या मिडलँड क्रॉस करतोय आणि सुरुवातीच्याच मिनिटांमध्ये श्री सीमामाता सालदुरे संघाने खूप पछाड दिलाय तो भैरवनाथ जळगाव सारख्या बलाढ्य संघाला. यावेळेला डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण सजवण्याचा प्रयत्न केला जातोय, ज्या ठिकाणी प्रथमेश आहे, परंतु यावेळेला संभवतः राईट कॉर्नरचा जो डिफेंडर होता श्री संकुलकर बॅकलाईनच्या पाठीमागे. श्री संकुलकर हा देखील एक स्टार खेळाडू आहे, म्हणजे एक सर्वोत्तम रेडर म्हणून त्यांनी त्याची गुणवत्ता वारंवार सिद्ध केली. यावेळेला तो बाद झाला, बॅकलाईनच्या पाठीमागे गेलाय. दरम्यान बॅक टू बॅक पुन्हा एकदा तेजस जर्सी नंबर 14 5 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न करतो. यावेळेला भैरवनाथ जळगाव संघाच्या प्रांगणामध्ये तेजस हा देखील जो जळगावचा खेळाडू आहे त्याला बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवलंय. जनाब आप जिस चक्की का आटा खाते हो ना उसी गाव से हम बिलॉंग करते हैं हे सांगितलंय भैरवनाथ जळगावने. अतिशय दमदार असा डिफेन्स तेजस बॅकलाईनच्या पाठीमागे. हा खेळाडू जेवढा वेळ बॅकलाईनच्या पाठीमागे असेल अर्थात भैरवनाथ जळगावसाठी ती जमेची बाब आहे. तर दुसरीकडे जर्सी नंबर 10 हा चढाई मार्गवरती आहे. तर पुन्हा एकदा आर्यन कर्देकर ज्यांनी याच्या अगोदर एक मल्टी पॉईंट रेड केली होती, आपल्या संघाचा गुणफलक पुढे सरकवलं होतं 2 पॉईंटच्या माध्यमातून, तो आर्यन कर्देकर ह्यावेळेला सज्ज होतोय. एक युवा खेळाडू आहे, गेल्या अनेक वर्षापासून तो सालदुरे संघाला प्रेझेंट करतोय. यावेळेला संभवतः 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला यशस्वी करत नाही, माघारी परततोय आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी बॅक टू बॅक पुन्हा एकदा जर्सी नंबर 10 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे. बोलत आहे ऑफ असणार आहे. पहिल्या आपला खेळ आपण आजमावतोय. सुरुवातीच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर इथे यशस्वी अशी कामगिरी आतापर्यंत 3 गुणांवरती पोहोचतोय तो सालदुरे संघ, तर 2 गुणांवरती आपल्याला भैरवनाथ जळगावचा संघ बघायला मिळतोय. जळगाव संघाने 1 पॉईंट चढाईमध्ये संभवता घेतलाय तर 1 पॉईंट डिफेन्स मध्ये घेतलाय. तर दुसरीकडे आर्यन कर्देकरची एक मल्टी पॉईंट रेड आपण अनुभवलेली होती, त्याच्यामुळे जी सुरुवातीच्याच मिनिटांमध्ये जी आघाडी आहे ते अर्थात सालदुरे टीमकडे आहे. यावेळेला आर्यन कर्देकर पुन्हा एकदा सज्ज होतोय. 6 खेळाडूचा डिफेन्स आहे. डाव्या कोपऱ्यामध्ये एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक भैरवनाथ जळगाव संघाकडनं आपण बघतोय. तर मधल्या फळीमध्ये जे 2 डिफेंडर्स आहेत ते लक्ष ठेवून आहेत. अर्थात जर खोलवरती आक्रमण झालं तर कदाचित कव्हरच्या माध्यमातून त्याला ब्लॉक करता येऊ शकतं, हा त्यांचा निर्धार होता. आणि त्यानंतर तिसरी चढाई भैरवनाथ जळगाव संघाची बॅक टू बॅक 2 एमटी रेड, त्याच्यामुळे ही जी चढाई असणार आहे ती चढाई पट्टूसाठी डू ऑर डाय पद्धतीची असेल. या डावा ठोकलाय आर्यन कर्देकरला, हलकासा स्पर्श केला जातोय. नजर हटी, दुर्घटना घटी. 20 टॅकलचा प्रयत्न, सोलो टॅकलचा प्रयत्न होता. 1 गुणाची कमाई भैरवनाथ जळगाव संघाच्या प्रांगणामध्ये. हा संघ देखील रेड आहे, आता डू ऑर डाय रेड आहे. आणि जर्सी नंबर 6 युवा खेळाडू त्याला आजमावण्याचा प्रयत्न केला जातोय, डावा ठोकला जातोय. हा देखे जरा किसमे कितना है दम, हलकाचा स्पर्श कदाचित केल्याचा दावा केला जातोय, परंतु पंच हे अपील एक्सेप्ट करतायत का हे बघणं गरजेचं आहे. याचा दावा जो अर्थातच योग्य होता, बरोबर होता. जर्सी नंबर 10 आणि त्यांनी सांगितलं तुला स्पर्श केलाय. एका गुणाची कमाई आहे. सातत्याने शब्द घेतल्या जातात, म्हणजे अनेक मैदानावरती आपण सांगत असतो. मी तर विशेषतः सांगतो की प्रत्येक खेळाडू परमेश्वराची शपथ घेत असतो
त्यातली कुणाची तरी एकाची शपथ खरी होते. जर शब्द खरे ठरले असतात तर परमेश्वराची काय अवस्था झाली असती पंचेश्वराला माहिती. दोन्ही संघाकडून शपथा घेतल्या जात आहेत. अर्थात कुणाची तरी एकाची शपथ बरोबर असते पूर्वेकर आणि पंच परमेश्वर असतात. त्यांना खरं तर खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला जातो खेळाडूंकडनं देखील. दरम्यान यावेळेला जर आपण पाहिलं तर डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. श्री संकुळकर जर्सी नंबर 99. आणि मी खरं तर दापोली तालुक्यातल्या पंचांचं नेहमीच कौतुक करत आलोय, कारण दापोली तालुक्यातले पंच जर आपण पाहिले तर मला वाटतं रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात जास्त कबड्डीच्या स्पर्धा जर कुठे खेळल्या जात असतील तर आय थिंक तर दापोली ब्लॉकमध्ये खेळल्या जातात. आणि सातत्यानं म्हणजे आता परवा जालगावची स्पर्धा संपली, आज इथली स्पर्धा आपल्याला खेळवायची आहे. इथून काही दिवसानंतर पुन्हा एकदा आपल्याला केळशीतली स्पर्धा खेळवायची आहे. सातत्यानं 1 ते 2 दिवसांच्या गॅप नंतर कुठे ना कुठेतरी स्पर्धा असतात. रात्री जवळजवळ 2 ते 3 वाजेपर्यंत पंच म्हणून कामगिरी पार पडायची. सकाळी 6 वाजता उठायचं, आपला व्यवसाय सांभाळायचा, पुन्हा एकदा 6:30 वाजता कबड्डीच्या मैदानावरती यायचं. आणि तिथे देखील एखादा निर्णय चुकला की खेळाडूंची बोंबाबोंब आहे. अर्थात यासाठी पंचांचं कौतुक देखील मनापासून करावं लागतं. सो दरम्यान या ठिकाणी आपण आणि खरं तर मग याच्यासाठीच अक्षय सुर्वे सरांचं कौतुक करावं का लागतं, कारण परवा त्यांचं लग्न झालंय आणि आज पंचांची भूमिकेमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात. आधी लगेच कॉन्टॅक्ट आहे, नंतर रायबाचं आहे, यावेळेला पुन्हा एकदा सुरेख डिफेन्स आहे. श्री सिनेमाचा साधुर्य संघाने अतिशय सुरेख असा खेळ आतापर्यंत सादर केलाय. दरम्यान या ठिकाणी गुणफलक 5 पॉईंट वरती आहे तो अर्थात साधुर्य संघ, तर 3 पॉईंट वरती भैरवनाथ जालगावचा संघ आहे. येथे कोणत्याही क्षणी तो पलटवार करू शकतो. यस काय करताय, शानदार डिफेन्स है. जालगांव वालों ने जालगांव वालों को बैकलाइन के बाहर भेज दिया है. हमसे पंगा मत लीजिए, तेजस ये बताने का प्रयास किया है. तेजसला दुसऱ्यांदा बॅकलाइनच्या पाठीमध्ये पाठवलं इथे. त्याच्या अगोदर देखील सर्वोत्तम डिफेन्स केला होता भैरवनाथ जालगाव संघाकडनं. जर्सी नंबर 3 हा खेळाडू पुन्हा एकदा सज्ज होतोय. तर खरं तर आपण पंचांच्या कामगिरीबद्दल चर्चा करत होतो मित्रांनो. अनेक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांमध्ये किंवा अनेक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांमध्ये देखील मी दापोली तालुक्यातले अनेक पंच पाहिले. म्हणजे त्याच्यामध्ये आमचे ऋषा सुर्वे सर असतात, त्याचबरोबर आमचे प्राध्यापक उदय शिंदे सरांना देखील मी पाहिलंय, आमचे दादू तोडणकर सर असतील, त्याचबरोबर सत्यवान रणजित सर असतील, यांना मी सातत्यानं अनेक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांमध्ये देखील पाहिलंय. तर आमचे अक्षय सुर्वे सरांना देखील अनेक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांमध्ये सर्वोत्तम पंचांची भूमिका पार पाडताना देखील पाहायला मिळतात. त्याच्यामुळे या पंचांचं देखील मनापासून कौतुक करणं फार गरजेचं राहिलंय. सर्वात जास्त रजिस्टर्ड संघ अर्थात दापोली ब्लॉकमध्ये आणि सर्वात जास्त मानाच्या सन्मानाच्या स्पर्धा या देखील दापोली तालुक्यामध्ये खेळवल्या जातात. आणि एक अभिमानाची बाब आहे की ज्या दिवसापासून आमचे पंचप्रमुख ऋषा सुर्वे सर यांनी पंचप्रमुखाची धुरा सांभाळले, प्रत्येक स्पर्धा ही तंटामुक्त झाले मित्रांनो. याच्या अगोदर अनेक स्पर्धा तुम्ही पाहिलेल्या असतील, सातत्यानं हमरी तुमरीच्या स्पर्धा आपल्याला बघायला मिळायच्या. परंतु आमच्या ऋषा सुर्वे सरांनी ज्या दिवशी पंचप्रमुखाची भूमिका सांभाळली तिथून प्रत्येक स्पर्धा हे सातत्यानं तंटामुक्त झाले. सर किती वर्ष झाली तरी पण अर्थात ही खरं तर अभिमानाची बाब आहे आमच्या सर्वांसाठी. आणि खरं तर 10व्या वर्षामध्ये ते पंचप्रमुखाची धुरा सांभाळताना आपल्याला पाहायला भेटतात. त्याचबरोबर बैलगाडा असोसिएशनचे ते तालुक्याचे अध्यक्ष देखील आहेत. म्हणजे कबड्डीचा नाद करायचा नाहीये, बैलगाडीमध्ये पाटलांचा नाद करायचा नाहीये, अशा दोन्ही भूमिका अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी पार पाडल्या. आणि बैलगाडा शर्यतीला देखील त्यांनी चांगले दिवस आणले सद्यस्थितीमध्ये. आणि पुढच्या त्यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत माहिती पोहोचते की पुढच्या महिन्यामध्ये दापोली तालुक्यामध्ये एक मोठी कदाचित बैलगाडा शर्यत आपल्याला पाहायला मिळणार आहे. कदाचित तालुकास्तरीय आहे की जिल्हास्तरीय आहे, याचा तालुकास्तरीय भव्य दिव्य अशी पुढच्या महिन्यामध्ये आमच्या दादू सरांच्या अध्यक्षतेखाली, कारण ते दापोली तालुका बैलगाडा असोसिएशनचे ते सन्मान्य अध्यक्ष आहेत. आणि लाडगडच्या बीच वरती ती भव्य दिव्य अशी तालुकास्तरीय कबड्डी बैलगाडा शर्यत आपल्याला पाहायला मिळणार आहे. याही पर्वामध्ये आपण लाडगडमध्ये दत्त जयंतीच्या निमित्तानं भव्य दिव्य अशी बैलगाडा शर्यत पाहिली होती. 1 दिवसाची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा देखील आपण त्याच दिवशी अनुभवलेली होती. त्याचबरोबर आपल्याला अंतरलेमध्ये देखील स्पर्धा तशा पद्धतीची पाहायला मिळते. त्याच्यामुळे बैलगाड्याला देखील चांगले दिवस आणण्यासाठी गेल्या वर्षीच आमच्या दादू सरांनी बैलगाडा असोसिएशनचे अध्यक्षपद स्वीकारलं आणि तिथून मात्र बैलगाडा शर्यतीला देखील आता चांगले दिवस येत आहेत मित्रांनो. आता बकासूर कदाचित एखाद्या दापोलीमध्ये देखील आपल्याला पाहायला भेटू शकेल, बकेडॉन आपल्याला बघायला भेटू शकेल.
आणि तो बकॅडॉनची जी रिक्वायर आहे ती ओमकार आरेकरच्या माध्यमातून पूर्ण केली जाऊ शकते. कारण सध्या बैलगाडा शर्यत म्हटली की बकाडॉन हे नाव खूप चर्चेत राहिले बैलगाडा शर्यतीमध्ये आणि लवकरच ती मागणी दापोलीकरांची ते ओमकार आरेकर पूर्ण करू शकतात. सध्या ओमकार आरेकर यांचं नाव दापोली तालुक्याच्या बैलगाडा शर्यतीमध्ये आदराने घेतलं जातं. नुकतीच अलिबागमध्ये देखील जी बैलगाडा शर्यत झाली तिथे देखील ते आपली बैलजोडी घेऊन गेलेले होते आणि खूप चांगलं योगदान तिथं देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेलं होतं. खूप औषध ते बैलगाडा शर्यतीचे. दरम्यान आपण कबड्डीचा खेळतो त्याच्याकडे जाऊया. सो दरम्यान भैरवनाथ जळगाव संघाचा चढाईपटू सज्ज होतो आहे. गुणफलक जर पाहिला तर 8 गुणांवरती आहे तो सालदुरेचा संघ, तर 5 गुणांवरती भैरवनाथ जळगावचा संघ घेताना आपल्याला पाहायला भेटतो आहे. सो दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा तेजस एक्सप्रेस आहे अजून देखील पटरीवरनं योग्य त्या दिशेने चाललेली नाही आहे. भैरवनाथ जळगाव संघाच्या प्रांगणामध्ये तिसऱ्यांदा टॅकल केलं जात आहे का पाहूया. हो यस ॲब्सोल्युटली तेजसला तिसऱ्यांदा टॅकल केलं जातं. बॅक टू बॅक तिसऱ्यांदा तेजस पॅकलांच्या पाठीमागे जातोय. शानदार डिफेन्स, अद्भुत डिफेन्स आहे. तर दुसरीकडे रचित पटेल आहे आमचा. रचित पटेल ज्यांना नुकताच एक राज्यस्तरीय अवॉर्ड देखील मिळालेला आहे. अर्थात तो अवॉर्ड कोणता होता ती देखील माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो मी. खूप मोठे व्यक्तिमत्व आहे. गेले अनेक पर्व त्यांना देखील कबड्डीच्या मैदानावरती दमदार खेळ खेळताना पाहिलं होतं. यावेळेला क्रॉस होते मल्टी पॉइंट रेड. एक्का दुक्का नहीं हम चौका लगा लेंगे ये बताने का प्रयास जर्सी नंबर 10 के द्वारा 2 गुणांची कमाई होते. पानी के बिना नदी अधूरी है, अतिथि के बिना मंच अधूरा है, पैसों के बिना पॉकेट अधूरा है और सुपर रेड और सुपर टैकल के बिना ये कबड्डी का मंच अधूरा है. सातत्यानं सुपर रेड आणि सुपर टॅकलचं प्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडारसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. जवळजवळ जर आपण पाहिलं तर अर्थातच 1 वाजत आलाय आणि अशा परिस्थितीमध्ये देखील तमाम दापोलीकरांची लक्षवेधी उपस्थिती या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेताना आपण पाहतोय. त्याचबरोबर महिलांची देखील लक्षवेधी अशी उपस्थिती या स्पर्धेचा आनंद घेत असताना, कारण प्रत्येकाच्या आवडीचे संघ आता इथपर्यंत पोहोचतात. काही प्रेक्षक आहेत ते श्री सीमामाता सालदुरे संघाला मोटिवेट करतायत, तर मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडा रसिक आहे भैरवनाथ जळगाव संघाला सपोर्ट करण्यासाठी इथे दाखल झालेले आहे. पहिल्या आमचा खेळ आपण आजमावतोय. दोन्ही संघ काहीशा थोड्याशा फरकाने असून देखील गुणफलकावरती पुढे मागे आहेत. तर यावेळेला जर्सी नंबर 6 याच्या अगोदर त्याने तिसऱ्या चढाईवरती गुणाची कमाई केली होती. त्याच खेळाडूवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला जातोय. त्याचबरोबर 2 खेळाडू असून देखील श्री सीमामाता सालदुरे संघाच्या प्रांगणामध्ये त्यावेळेला पुन्हा एकदा ताकदीचा वापर करतोय, मोमेंटमचा वापर करतोय, यशस्वीरित्या मिड लाईन क्रॉस करतोय, गुणाची कमाई होते. अशा पद्धतीने ऍडव्हान्स टॅकल करण्याची कोणती आवश्यकता नव्हती भैरवनाथ जळगाव संघाच्या, विशेषतः डिफेंडरला. 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे. जर्सी नंबर 10 सज्ज होतोय. 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये जर आपण पाहिलं तर थोडंसं विखुरलेलं असं हा डिफेन्स आहे. एका जागेवरती शांतपणे उभा राहत मधल्या फळीमध्ये टच करण्याचा प्रयत्न केला जातोय जर्सी नंबर 10 कडून. टेक्निक सुरू झाले. पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेण्याचा प्रयत्न आणि त्याचबरोबर जर्सी नंबर 16 त्यावेळेला तर सीमामाता सालदुरे संघाकडनं सज्ज होतोय, ज्याच्यावरती विश्वास दाखवला जातोय कॅप्टनच्या माध्यमातून. डाव्या कोपऱ्यामध्ये संभावता यावेळेला डिफेंडर सज्ज आहे. जर बोनसचा अफोर्ड केला गेला तर अँकल होल्ड करायचं, गुणाची कमाई करण्याचा प्रयत्न होता. आणि त्याच वेळेला तिसरी चढाई ठुवा डायरेक्ट 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये टच पॉईंट घेणं थोडंसं इजी नाही आहे. यावेळेला रोहनच्या दिशेने आक्रमण आणि रोहनने देखील संधीचं सोनं केलंय. त्याने देखील झडप मारली होती चढाईपट्टूवरती, त्याला त्यांनी टॅकल केलंय. सपोर्ट देखील त्याला मिळाला होता. तर त्यानंतर पुन्हा एकदा जर्सी नंबर 6 हा खेळाडू सज्ज होतोय. चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघ दापोली यांच्या वतीनं आयोजित केलेली ही भव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आणि यावेळेला शानदार डिफेन्स आहे. अद्भुत डिफेन्स, गजब का डिफेन्स हा. ज्या चढाईपट्टून सातत्यानं 2 चढाईमध्ये आपण बघितलं होतं गोल संघाचा डिफेन्स पुन्हा एकदा वरचढ ठरणार का या मॅच मध्ये. श्री सीमामाता सालदुरे सारख्या विजेते पदाच्या प्रबळ दावेदार असणाऱ्या संघाला बॅकफूट वरती ढकलत या सामन्यामध्ये विजय प्राप्त करणार का हे बघणं फार रंजक आणि महत्वाचं आहे. दरम्यान 10 पॉईंट वरती सालदुरेचा संघ आहे, तर दुसरीकडे 9 पॉईंट वरती
आपल्याला भैरवनाथ जळगावचा संघ बघायला मिळतो. केवळ एका गुणाची नाममात्र आघाडी आहे. पहिल्या हाफचा खेळ यस इथे संपतोय. एका गुणाची आघाडी घेऊन दुसऱ्या हाफला दोन्ही संघ मात्र सुरुवात करतील. सालदुरे संघाकडे एका पॉईंटची लीड आहे. खेळ आरंभ होतोय. एका गुणाची नाममात्र आघाडी आहे ती अर्थात सालदुरे टीमकडे. दुसऱ्या हाफमध्ये संभवता भैरवनाथ जळगावचा संघ मुसंडी मारत या सामन्यामध्ये आघाडी प्राप्त करण्याचा हेतू बघण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडा रसिक असून देखील इथे उपस्थित आहेत. गड्यामध्ये जवळजवळ 1 वाजून गेलाय आणि प्रेक्षक देखील श्वास रोखून हा सामन्याचा आनंद घेत आहेत. यावेळेला श्री संकुलकर सज्ज होते चढाई ट्रॅकवरती. हा श्रीला आपण अनेक स्पर्धांमध्ये बहारदार खेळ सादर करताना पाहिलेला आहे. या सामन्यामध्ये देखील तेवढाच गुणवत्तापूर्ण खेळ सादर करण्याचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान दर्शक नंबर 10 ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये देखील वारंवार चढाया सजवल्या आणि या सामन्यामध्ये देखील आपल्या संघाची गरज लक्षात घेता तो सर्वोत्तम चढाईपथकाची भूमिका अतिशय उत्तम पद्धतीने पार पाडताना आपल्याला बघायला मिळतोय. तर दुसरीकडे तेजस आहे. पहिल्या हाफमध्ये अपयशी ठरला होता भैरवनाथ जळगाव संघाच्या प्रांगणामध्ये. दुसऱ्या हाफमध्ये मल्टी पॉइंट रेड तेजस कडून सौ सुनार की एक लोहार की लगातार हो रही सफलता उनसे निराश नहीं होना चाहिए. कभी कभी गुच्छे की आखरी चाबी भी ताला खोल देती है. याच्या अगोदर 3 वेळा डॉमिनेट केलं होतं तेजसला, परंतु यानंतर मात्र न हारता न करता त्याने प्रयत्न केले आणि फायनली मल्टी पॉइंट रेड तेजसच्या माध्यमातून श्री सीमा माता सालदुरे संघासाठी एक सर्वोत्तम रेडर ही भूमिका तो निर्विवादपणे पार पाडतोय. तर त्याच वेळेला भैरवनाथ जळगाव संघाचा दर्शक नंबर 10 भक्कम बांध्याचा खेळाडू आहे, अनुभवी असा खेळाडू आहे. ताकदीबरोबर युक्तीचं देखील प्रदर्शन सादर करणं फार गरजेचं आहे. संभवतः याच्यात भैरवनाथ जळगावची तिसरी चढाई असू शकेल. दुसऱ्या हाफचा खेळ आपण अनुभवतोय. पहिल्या हाफच्या समाप्तीनंतर आपण ज्यावेळेला गुणफलक पाहिला होता त्यावेळेला केवळ एका गुणाची नाममात्र आघाडी होती ती अर्थात सालदुरे संघाकडे. यावेळेला पुन्हा एकदा लॉबीचा आधार घेत मिड लाईन क्रॉस करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला जातोय. रोहन उके ज्याने पहिला प्रयत्न केला होता समोर येऊन त्यांनी ब्लॉक केलं होतं आणि त्याच वेळेला सपोर्ट देखील अन्य डिफेंडरचा मिळाला. सिंगल गुणाच्या माध्यमातून गुणफलकावरती आता वेगाने पुढे सरकतोय तो श्री सीमा माता सालदुरेचा संघ. पहिल्या हाफमध्ये ज्या तेजसला रोखण्यामध्ये भैरवनाथ जळगावला यश मिळालं होतं तो तेजस दुसऱ्या हाफमध्ये मात्र भैरवनाथ जळगावला वारंवार डॉमिनेट करतो. याच्यामध्ये एक मल्टी पॉइंट रेड, त्याच्यानंतर सिंगल पॉइंटची चढाई आपण तेजसकडनं अनुभवले आणि पाहिजे. त्याच वेळेला पुन्हा एकदा भैरवनाथ जळगाव संघाचा चढाईपटू 7 खेळाडूंच्या डिफेन्सकडे आक्रमण करतोय. दर्शक नंबर 7 सुरुवात श्री संकुलकरकडनं केली होती राईट कॉर्नर कडून. त्याच्यानंतर मधल्या फळीमध्ये जो डिफेंडर्स होता त्याला हलकासा रनिंग हँडचा स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. अपयशी ठरतोय. माघारी परततोय. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी बॅक टू बॅक पुन्हा एकदा तेजस एक्सप्रेस चढाई मार्फती. यावेळेला संभवता अपॉर्च्युनिटी सुपर टॅकलची, परंतु तेजस यशस्वी ठरतोय. दुसऱ्या हाफमध्ये मल्टी पॉइंट रेड करत भैरवनाथ जळगाव संघाला बॅकवरती पाठवलंय. अप्रतिम कमबॅक तेजसच्या माध्यमातून. गुणफलक 18 पॉइंट वरती सालदुरे संघ तर 9 पॉइंट वरती आहे भैरवनाथ जळगावचा संघ आहे. म्हणजे जवळजवळ 9 गुणांची भली मोठी आघाडी आतापर्यंत श्री सीमा माता सालदुरे टीमकडे आहे. आर्यन कर्तेकर दुसऱ्या हाफमध्ये संभवता फार संधी मिळाली नाही आर्यन कर्तेकरला आणि यवना क्रीडा रसिकांना देखील आता अंदाज येतोय की याच गतीने सालदुरे संघ जर पुढे खेळत राहिला तर कदाचित हा संघ सेमीफायनलसाठी क्वालिफाय होऊ शकेल. परंतु भैरवनाथ जळगाव संघाने अजून देखील हार मानलेली नाहीये. आंधी को जीत है क्या बिजलियां गिराने की, हमें भी जीत है वो आशिया बचाने की. हिम्मत और हौसला बुलंद है, खड़ा हुआ भी गिरानी जंग भी बाकी है मेरे दोस्त, क्योंकि मुकाबला अभी तक मैंने जीता नहीं. हे सांगण्याचा प्रयत्न भैरवनाथ जळगाव संघाकडून. परंतु त्याच वेळेला सालदुरे संघाच्या प्रांगणामध्ये डिफेन्स अतिशय सुरेख होतोय. भैरवनाथ जळगाव संघाचा अनुभवी चढाईपासून बाद होतोय. आर्यन कर्तेकर दर्शक नंबर 11. उद्या पहिला सेमीफायनलचा सामना बरोबरच सायंकाळी 6:30 वाजता खेळला जाईल. गजानन संघर्ष केसी जय सीमा माता सालदुरे आणि त्याचबरोबर दुसरा सेमीफायनलचा सामना अमर भारत टाळसुरे आणि चालू सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्यांच्यामध्ये होणार आहे. तो दरम्यान या ठिकाणी श्री सीमा माता सालदुरे के भैरवनाथ जळगाव संघाने परवा जळगावची 65 किलो वजनी गटातली स्पर्धा आपल्या नावावरती केली होती आणि त्यानंतर ही खुल्या गटातली तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा रचितच्या
मार्गदर्शनाखाली जिंकण्याचा प्रयत्न करत भैरवनाथ जालगाव. तो यावेळेला पुन्हा एकदा सालदुरे संघाचं वर्चस्व आहे. डॉमिनेट केलं जात आहे. कॉम्बिनेशन टॅकलचा वारंवार परिचय दिला जातोय आणि सिंगल गुणाच्या माध्यमातून गुणफलक वेगाने पुढे सरकवला जातोय. वो कहते ना की डूबने वालों को तिनके का सहारा काफी होता है. त्याच पद्धतीने वारंवार सिंगल पॉईंट घेत सालदुरे संघ हा पुढे सरकला जातोय. लोकशाहीमध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि त्यात एका पॉईंटला फार महत्व राहिलं आहे. यावेळेला पलटवार केला जातोय. देर आयर दुरुस्त आयर. तेजसच्या विरोधामध्ये दुसऱ्या हाफमध्ये हा मला वाटतं संभवता पहिला प्रयत्न होतोय की ज्याला बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवलं जात आहे. पहिल्या हाफमध्ये हा कारनामा भैरवनाथ जालगावने तिसऱ्यांदा केला होता, परंतु दुसऱ्या हाफमध्ये मात्र सुरुवात तेजसने दमदार केली होती. ह्यावेळेला संभवता मिडलाईन क्रॉस होईल का? जर मिडलाईन क्रॉस झाली असती तर कदाचित सुपर से ऊपर रेड प्रेक्षकांना अनुभवायला मिळाले असती, परंतु ते सुदैवी ठरले डिफेंडर्स. बाल बचे थे डिफेंडर्स, अन्यथा कहीं ना कहीं ये बड़ा झटका हो सकता था सालदुरे की टीम को. फिलहाल इस समय युवा खिलाड़ी रेड करते हुए जर्सी नंबर 6 एक प्रतिभावान खिलाड़ी है जिनके पास हुनर है. हुनर तो हर एक खिलाड़ी के पास होता है. किसी का चिप जाता है, किसी का चिप जाता है. इस समय मजबूत एंकल होल्ड किया था भैरवनाथ जालगांव के डिफेंडर्स ने. सपोर्ट मिला था इस समय पर और उसे कहना सिंगल पॉइंट के साथ जो फासला था उस फासले को 1 पॉइंट के साथ कम करने का प्रयास किया था. पॉइंट टेबल का अगर जिक्र करेंगे इस समय 22 यानी कि 22 पॉइंट पर है सालदुरे की टीम, तो दूसरी तरफ महज 12 पॉइंट पर है भैरवनाथ जालगांव की टीम. अगर जालगांव की टीम को इस मुकाबले में कमबैक करना है, पलटवार करना है, तो वार पे वार हर बार पलटवार करना पड़ेगा. कहीं ना कहीं सोच मल्टी पॉइंट रेड की होनी चाहिए, सोच डिफेंस में पॉइंट लेने की होनी चाहिए. अगर ये कारनामा ये टीम करती है तो यकीन मानिए सालदुरे जैसी बड़ी टीम के खिलाफ ये अनहोनी को होनी में बदल सकते हैं. यावेळेला पुन्हा एकदा तेजस आहे, सच होतोय बनाम भैरवनाथ जालगाव. दर्शक नंबर 8 जो राईट कॉर्नरचा डिफेंडर्स होता त्याच्या दिशेने आक्रमण सजवलं होतं. दरम्यान त्यानंतर ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न संभवता सालदुरे संघाचा होऊ शकेल. मिडलाइन क्रॉस. रात नहीं ख्वाब बदलते हैं, मंजिल नहीं कारवा बदलते हैं, जज्बार को जीतने का. किस्मत बदले या ना बदले, भैरवनाथ जालगांव वक्त जरूर बदलता है. जिस रानू मंडल को रेलवे स्टेशन पर गाना गुनगुनाते हुए सुना था वो रानू मंडल आज एसी रूम में रहते हैं. समय जरूर बदलता है दोस्तों. फिलहाल इस समय क्या युवा खिलाड़ी जर्सी नंबर 16 सालदुरे की तरफ से जो रेड कर रहे हैं वो अपनी टीम को पॉइंट मुकम्मल करके दे सकते हैं. संभवतः तिसरी लढाई असू शकते यावेळेला सालदुरे संघाकडून. ऍब्सोल्युटली तिसऱ्या लढाईला सामोरा जातोय दस्तूर खुद्द तेजस एक्सप्रेस आहे. अर्थात या ठिकाणी हा अनुभव खेळाडू आहे. गेल्या अनेक वर्ष जालगाव संघाकडे तो खेळला आणि यानंतर मात्र आपण याला सालदुरे संघाकडे ये गजब का डिफेंस है. इतने आसानी के साथ भैरवनाथ जालगांव की टीम बैकफुट पर कतई नहीं जाने वाली है दोस्तों. कॉन्फिडेंस इस समय जालगांव की टीम का 7वें आसमान पर है. पॉइंट टेबल लगातार इस समय बदलता हुआ 15 पॉइंट पर भैरवनाथ जालगांव की टीम और 22 पॉइंट पर इस समय सालदुरे की टीम, यानी कि फासला महज 7 पॉइंट का है. क्या एकाधी सुपर रेड कहानी का चित्र बदल सकती है? जिस तरह से चित्रकार कैनवास पर वो रंग बिखरता है, शायद उसी तरह से पॉइंट बिखरने की आवश्यकता होगी. हमेशा आपको रिस्क लेने की आवश्यकता है. या तो बिखर जाओगे या तो निखर जाओगे. जर्सी नंबर 10 दोबारा तैयार होते हुए 4 खिलाड़ियों का डिफेंस है. अगर सालदुरे की टीम को ऑल आउट करते तो कहीं ना कहीं ये भैरवनाथ जालगांव की टीम कब्जा कर सकती है. चलिए शायद ये वापसी की आवाज सुनाई देती हुई. क्या भैरवनाथ जालगांव ने वापसी कर ली इस मुकाबले में? सिंगल पॉइंट के साथ अब पॉइंट टेबल पर 16 पर पहुंच चुके भैरवनाथ जालगांव की टीम. 16 पॉइंट संभवतः पलटवारला सुरुवात केली आहे. मी मगाशीच सांगितलं होतं हा सामना शेवटच्या रेड पर्यंत जाऊ शकेल. अद्भुत अविस्मरणीय सामना आहे. एकीकडे अनुभवी बलाढ्य सीमा माता सालदुरे तर दुसरीकडे युवा खेळाडूने परिपूर्ण असणारा भैरवनाथ जालगावचा संघ आहे.
जळगाव संघाला मोटिवेट करण्यासाठी प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने आलेत. जाऊया प्रेक्षकांच्या हृदयाची धडकन मात्र सातत्याने इथे वाढते आहे. हृदयाची स्पंदन वाढवणारा सामना. तिसरी सगळी डोळा डायरेक्ट आहे. रोहन जो बॅकलाईनच्या पाठीमागे आहे त्याला रिव्हायवल करणं फार गरजेचं आहे. तिसरी सगळे श्री संकुलकरला जोखीम पत्करावं लागेल. डिफेंडर्सला घाई करण्याची कोणती आवश्यकता नाही. यावेळेला श्री संकुलकरला रोखलाय. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ डिफेन्स. पुन्हा एकदा शानदार कामगिरी. सामना शेवटच्या 5 मिनिटांमध्ये येऊन दाखल होतोय. 17 पॉईंट वरती भैरवनाथ जळगावचं संघ आहे तर 22 पॉईंट वरती आपल्याला पाहायला भेटतो. अर्थात सालदुरे संघ. इथून जर सालदुरे संघाला ऑल आउट केलं गेलं तर मला वाटतं या मॅच मध्ये भैरवनाथचं संघातून यशस्वी पुनरागमन करू शकेल, पलटवार करू शकेल. आर्यन कर्देकर हा महत्वाचा खेळाडू आहे. या खेळाडूला भैरवनाथ जळगाव संघानं रणनीतीच्या माध्यमातून जर बाद केला तर मात्र एकमेव खेळाडू शिल्लक राहील आणि बघता बघता त्याला देखील ऑल आउट करणं थोडंसं इझी जाऊ शकेल. दरम्यान 17-22 पटीचा गुन्हा फरक आहे. 5 गुणांची आघाडी आहे. यावेळेला जर्सी नंबर 7 भैरवनाथ जळगाव संघाचा प्रतिभावान खेळाडू आहे. सुपर टॅकलची पोझिशन आहे. तिसरी चढाई डुअल डायरेक्ट आहे. एकीकडे थर्ड रेड आहे तर दुसरीकडे हो यावेळेला काय करताय आर्यन कर्देकरचा शानदार डिफेन्स. 2 गुणांची कमाई आणि ही जी चढाई होते ते खऱ्या अर्थानं शेवटच्या 4 मिनिटांमध्ये सालदुरे संघाला कमबॅक करून देऊ शकते. रोहन मुके ज्यांनी फार चढाई केल्या नाही तो सातत्यानं युवा खेळाडूंना चढाईची संधी देत होता मात्र तो अजून देखील बॅकलाईनच्या पाठीमागे आहे. प्रथमेश काटकर ज्याला मागील पर्वापर्यंत आपण श्रीसाई वनन या टीमकडे खेळताना पाहिलं होतं तो प्रथमेश काटकर ह्या पर्वामध्ये श्री सीमामाता सालदुरे संघाचं प्रतिनिधित्व करतोय. जाऊया पुन्हा एकदा दर्शन नंबर 10 ने वारंवार चढाई केल्यात, खुश केल्या आपल्या चाहत्यांना देखील. यावेळेला प्रथमेश सपोर्टचा चढाई मार्गवरती सज्ज होता. तिसरी चढाई डोअर डायरेक्ट आहे. आपण 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण पाहतो म्हणजे प्रथमेशसाठी गुणाची कमाई करण्याची यावेळेला सक्सेसफुली मिड लाईन बोनस प्लस 2 पॉइंट इज इक्वल टू 3 पॉइंट म्हणजे सुपर रेड आहे. भगवान जब भी देता है छप्पर फाड़ के देता है. आणि शेवटची 3 मिनिटं असताना ही जी सुपर रेड आहे ती सालदुरे संघाचा विजय अजूनच मजबूत करते आहे. इथून फार मोठा धोका संभवणार नाही सालदुरे संघासाठी कारण जवळजवळ 10 गुणांची भली मोठी आघाडी आहे. एक वेळ वाटलं की यावेळेला भैरवनाथ जळगावचा संघ पलटवार करेल असं वाटलं होतं शेवटची ज्यावेळेला 5 मिनिटं शिल्लक होती. परंतु तदनंतर आर्यनचा जो डिफेन्स आपण बघितला ज्या ठिकाणी सुपर टॅकल केलं गेलं त्याच्यानंतर एक जी सुपर रेड अनुभवायला मिळाली त्या सुरावरती श्री सीमामाता सालदुरे संघाने आपला जो विजय आहे तो अधिक मजबूत केला आहे. 3 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये भैरवनाथ जळगाव संघाच्या प्रांगणामध्ये चढाई पद्धत शक्य होते. आर्यनला ह्यावेळेला मात्र डॉमिनेट केले जाते. 2 गुणाची कमाई जळगाव संघाच्या खात्यामध्ये होती आहे. दुहेरी गुणाच्या माध्यमातून 19 पॉईंट पर्यंत आता जळगावचा संघ पोहोचतोय तर 28 पॉईंट वरती अजून देखील सालदुरे संघ आहे म्हणजे 9 गुणांची आघाडी आहे. शेवटची 2 मिनिटं बाकी आहे. जर एका चढाईमध्ये 4 किंवा 5 पॉईंट घेतले इथं काय करताय प्रयत्न करत असताना भैरवनाथ जळगावचा जो डिफेन्स होता तो सतर्क होता. कदाचित त्यांना माहिती होतं चढाईपट्टू परशूटचा प्रयत्न करू शकतात हो तो हमें क्या कमी है. दर्शी नंबर 7 दररोज सांगू शकतो. एक सुपर रेड जर इथे ऑल आउट केलं गेलं पुढच्या मिनिटामध्ये तर सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकेल. अर्थात कहाणीमध्ये ट्विस्ट अजून देखील बाकी आहे. 3 खेळाडूंचा डिफेन्स आहे. ताकदीचा वापर करेल का परंतु इथे रोखलंय. इथे पुन्हा एकदा सुपर टॅकल आणि 2 गुणांची कमाई. आता 30 पॉईंट वरती सालदुरेचा संघ आहे. श्री संकुलकर अजून देखील संघर्ष करतो. 1 गुणाची कमाई. जेव्हा क्रीडा रसिकांचा अंदाज झालाय की सालदुरे संघ हा सामना जिंकू शकेल. अर्थात प्रयत्न तर भैरवनाथ जळगाव संघाने खूप चांगले केले होते. मजा आणि शेवटपर्यंत कहाणीमध्ये ट्विट आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा 1 मिनिट अजून देखील बाकी आहे म्हणजे दोन्ही टीमला अजून देखील एक चढाईची संधी भेटू शकेल. प्रेक्षकांनी देखील शेवटपर्यंत
मैदानामध्ये उपस्थित राहत या स्पर्धेचा आनंद घेतला. जवळजवळ 1 वाजले आणि अशा परिस्थितीमध्ये देखील क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. दापोलीकर खऱ्या अर्थानं गर्दी क्रीडा रसिक आहेत आणि गर्दी क्रीडा रसिकांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी देखील आपण अनुभवतोय. कोणत्याही क्षणी बदल होऊ शकेल. बदल झाला तर आपला तर या ठिकाणी विशेष